मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईत गेल्या 4 दिवसात 2 मोठ्या दुर्घटना घडल्यात। एका स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर काल साके नाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालाय। यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। मुंबईचे उपमहापौर संजय घायडींनी या घटनांवरून महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर महापौर ऋतू तावडेंनी मनपा आयुक्तांची पाठराखण केली आहे आणि त्यामुळे महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे। तर उपमहापौर संजय घाडींनी आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मात्र महापौर ऋतू तावडे मात्र त्यांची पाठराखण करताना दिसतात। आज मी त्यांना हे पत्र दिलेलं आयुक्तांना आणि मी मीडियाच्या माध्यमातून त्यांची राजीनाम्याची मागणी केली होती आणि या पत्राद्वारे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपण या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कारण एका निष्पाप व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। ते पाठीशी घालण्याचं कोणालाच काम नाहीये, परंतु ज्यांनी या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना निलंबित करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। वॉर्ड ऑफिसरला आपण निलंबित केलं आहे। हिरलेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे। भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या। हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं। मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही। तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे। तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे। केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।